किती घ्यायच्यात? 50. 20-25 सांगतात. कुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत स्वामी जय राम महारुद्र हनुमान की जय. अगस्ती मुनी महामुनी प्रति प्रश्न केला श्री रघुपती. सुग्रीवानी सखा मारुती अद्भुत शक्ती असता. प्रभू श्रीरामानं प्रश्न कुणाला केलाय? महामुनी जे आहेत अगस्त्य ऋषी त्यांच्यापाशी विचारणा केलेली आहे. हनुमंताचं कथन मला सांगा. हनुमंत कोण होता? सुग्रीवाचा सखा होता अगोदर. सुग्रीवासोबतच लहानाचा मोठा झालेला होता. पण सुग्रीवाला सहाय्य का केलं नाही? या बाळीला मारलं का नाही? हनुमंतानं एवढं सामर्थ्य असताना का त्याची शक्ती क्षीण झाली हे मला सांगा म्हणल्यावर अगस्त्य ऋषी सांगू लागलेले आहेत रामाला. तेने साधावया मित्र कार्यार्था कान करीच वाळीच्या घाता. या हनुमंताच्या भावार्था मजला साध्यंत सांगावे. हनुमंतानं एवढा भाव सुग्रीवावर होता. सुग्रीवाजवळ पहिल्यापासून हनुमंत होता. पण वाळीचा घाताला सहकार्य का केलं नाही हनुमंतानं? त्याच वेळेस मारायला पाहिजे होतं. इथं माझी सुद्धा गरज नव्हती. कारण का तर हनुमंत बलशाली होता. पण त्यानं का मारलं नाही हे मला पूर्वीपासून वृत्तांत सांगा असं प्रभू श्रीराम मला अगस्ती मुनीला म्हणू लागलेले आहे. ऐसे पुसता श्री रघुनाथ अगस्ती मुनी आनंद युक्त हनुमंताचे निज सामर्थ्य असे सांगत स्वानंदी. एवढा दिवस प्रश्न प्रभू श्रीरामाने अगस्ती मुनीला केलेला आहे. त्यावेळेस अगस्ती मुनीला दुःख वाटायला पाहिजे होतं का नाही? पण नाही, सुख वाटलं, हर्ष वाटला, आनंद वाटला. का तर मला कोण विचारत आहे? प्रभू विचारत आहे. कुणाचं कथन सांगायचं आहे? हनुमंताचं कथन सांगायचं आहे. कुणालाही सांगण्यात येत नाही त्या हनुमंताचं कथन. मला सांगण्यासाठी मला विचारतात प्रभू. मग मला आनंद वाटू लागलाय. या ऋषीला सुद्धा आनंद वाटू लागलाय. प्रभू आपल्याला विचारतात म्हणून आनंद वाटल्यावर ऋषी या हनुमंताचं कथन प्रभू श्रीरामाला सांगायला चालू करतात. आता सांगेन श्री रघुनाथा हनुमंताची जन्मकथा. सकळ मुळारंभावरता होय सांगता अगस्ती. अगस्ती ऋषीने सांगितलं ठीक आहे रामा, तुम्ही विचारत आहोत, मला सांगायला काही अडचण नाही. मी पूर्वीपासून पहिल्यापासून या हनुमंताची कथा तुम्हाला सांगतो. तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि जर काही वाटलं तर मला सांगायचं आहे. मी कथा पूर्ण सांगन. या ठिकाणी मी कसलीच काटकसर करणार नाही असं अगस्ती ऋषी प्रभू श्रीरामाला म्हणू लागले आहे. पुत्रेष्ठी याग दशरथासी ताट प्रसाद यज्ञ पुरुषी वसिष्ठ करुणी विभागांसी तिघी राणीयांसी. अगस्ती ऋषी सांगू लागले प्रभू श्रीरामाला. पूर्वी काय झालं म्हणजे दशरथ राजा होता. त्या दशरथ राजानं पुत्र कामेष्टी यज्ञ केलेला होता. का तर दशरथ राजाला मुलगा नव्हता म्हणून पुत्र कामेष्टी यज्ञ केला. आणि ज्यावेळेस यज्ञ केला त्यावेळेस फळ दिलं होतं, तुला पुत्र प्राप्त व्हावा म्हणून. मग काय झालं? ते फळ दिलेलं फळाचं ताट दशरथ राजाच्या हातात दिल्यावर दशरथ राजानं काय केलं आहे? त्या फळाचे 3 भाग केलेले आहेत. आणि ते 3 भाग काय करतात ते ऐका. कैकई भाग हरिला घारी ते श्वापदे झाली नारी. तेथे वर्तली नवल परी तेही अवधारी श्रीरामा. अगस्त्य मुनी सांगू लागले रामा, ज्या वेळेस या दशरथ राजाने पुत्र कामेष्टी यज्ञ केलेला आहे त्यावेळेस फळ त्यांना दिलेलं आहे. त्या फळाचे 3 भाग या दशरथाने केलेले आहेत. का तर त्याला 3 पत्न्या होत्या. तिन्हीला मुलबाळ पाहिजे. एकीला जर आपण दिलं तर त्या दोघीला परपंच होईल. परपंच करायचा नाही. तिन्ही राजाला 3 फळ द्यायचे. त्या समान भाग त्या फळाचे केले आणि तिन्ही राणीला 3 फळ दिले. तिन्हीला दिल्यावर एक भाग जो होता तो कैकेयीकडे होता. तो भाग काय झाला? एका कावळ्याने उचलला. ताट असा हातात धरल्याबरोबर कैकेयीच्या नशिबात नव्हतं, ते उचललं पुन्हा या कावळ्याला आणि उचलून घेऊन तो आकाशामध्ये निघून गेलेला आहे. आणखी काय सांगतात ते ऐका. यज्ञ भाग तिच्या उदरी व्हावया श्रीराम सहकारी. ब्रह्मा तिथे करी वानरी नारी अंजनी केसरीची. सॉरी, घार होती या ठिकाणी, कावळा नाही. घारनं तो भाग उचललेला आहे. आणि घार ज्या वेळेस आकाशामध्ये घेऊन जागले आहे तिला एक शाप होता.
देवानं दिलेला. त्यामुळं तिनं ते फळ उचललं आणि खाऊन टाकलं. मग ते शाप मुक्त झाले ते फळ खाल्याबरोबर. त्यामुळे तिचं नारीमध्ये रूपांतर झालेलं आहे. ती आकाशामध्ये उडून जात असताना, उडत उडत जात असताना काय होतं ते ऐका. उदरी यज्ञ भाग संपूर्ण त्याचे व्हावया प्रहरण. यज्ञ पुरुषाचा निज प्राण तिसी आपण विचारला. काय झालंय, ज्यावेळेस या घारीनं तो भाग उचललेला आहे, उदरामध्ये टाकलेला आहे, त्यावेळेस काय झालंय, ते पुत्र कामिष्टी यज्ञाचा भाग होता. त्यामुळं तिथं पुत्र होणारच होता. पण ते स्त्रीच्या वाट्याला गेल्यामुळं तिच्या गर्भामध्ये त्या फळामुळं मूल वाढत गेलं. आणि त्याच्या पुढं जाऊन काय होतं ते ऐका. यज्ञ भाग अतिबळवंत जन्म पावला हनुमंत. या लागी म्हणती वायुसुत अंजनी पुत वानर. जो भाग घारीनं नेला होता तो भाग उदरात गेल्याबरोबर त्याला पुत्र झाला. त्या फळाचाच जो भाग होता तो हनुमंत होता. आणि यज्ञाची ताकद त्याच्यामध्ये असल्यामुळं तो नाश पावणार नाही का नाही, त्याच्यामुळे तो प्राप्त झाला. आणि तो एक भाग जसाच तसा त्या ठिकाणी राहिला. आणि त्याच्यामुळं बळवंत हा हनुमंत या ठिकाणी जन्मलेला आहे असं म्हणतात. दो भागांचे तुम्ही चौघे जण सगळ्या भागाचा हनुमंत. या लागी बळ प्रतापी जाण अतिसंपन्न बळत्वे. आणखीन काय सांगलंय ऋषी, 3 भाग केलेले होते. एक कैकेयीचा भाग हा हनुमंत झाला. राहिले 2 भाग. या 2 भागामध्ये तुम्ही चौघजण, कोण, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, हे तुम्ही चौघजण 2 भागाचे झालो. आणि एका भागामध्ये परिपूर्ण असा तो हनुमंत आहे. त्यामुळे तो दिसाय तुमच्यासारखा आहे. तुम्ही चौघजण सारखे वेगळे आणि हा वेगळा आहे एक भाग असल्यामुळं. पण तुमच्यापेक्षा ताकद कितीतरी पटीने हा एक भागाचा असल्यामुळं याच्या अंगामध्ये बळ जास्त आहे. म्हणून हा बलशाली या ठिकाणी झालेला आहे असं ऋषी प्रभू श्रीरामाला सांगू लागलेले आहे. राम लक्ष्मण शत्रुघ्न भरता यज्ञभागी हनुमंता. तुम्ही 5 एकात्मता भिन्न दिसता अभिन्न. तुम्ही कसे आहोत, 5 जण आहोत. कशापासून झालेले आहोत, या यज्ञापासून फळापासून तयार झालेले आहोत. पण तुम्ही 5 जण जरी वेगवेगळे या ठिकाणी दिसत असलो तरी मधून अंतःकरणातून तुम्ही एकच आहोत. का तर जन्म कुठं आहे तुमचा, यज्ञामधून झालेला आहे, त्या फळामधून झालेला आहे. एकच फळ 3 ठिकाणी केलेलं आहे. 2 भागाचे तुम्ही दोघं झालो, एका भागाचा हा झाला. दिसाय फक्त वेगळं पण आतून तुम्ही सगळे एकच आहोत असं ऋषी प्रभू श्रीरामाला सांगू लागलेले आहे. ऐकोनी अगस्तीची मात संतोषला श्री रघुनाथ. हर्षयुक्त स्वय हनुमंत आनंद भरित सौमित्र. आता हे कोण होतं, ऋषी सांगू लागले होते, ऐकत होते. कोण कोण तिथं, सगळे वानर होते. सुग्रीव होता, हनुमंत सुद्धा होता आणि प्रभू श्रीराम लक्ष्मण पण होते. ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी या ऋषीनं सांगितल्या त्यावेळेस सगळ्याच्या मनाला आनंद वाटलेला आहे. प्रभू श्रीरामाला सुद्धा आनंद वाटला आणि त्यांच्यापेक्षाही जास्त या हनुमंताला आनंद वाटलेला आहे. अगस्ती म्हणे श्री रघुपती बाळपणी याची ख्याती. ते मी सांगेन तुझ प्रती अत्यद्भुत शक्ती हनुमंत. आता इथपर्यंतची कथा अगस्ती ऋषीने सांगितली. त्यावेळेस सगळ्यांना आनंद वाटलेला आहे. आणि लगेच अगस्ती ऋषी सांगू लागले, प्रभू आजपर्यंतची एवढी कथा तर मी तुम्हाला सांगितली, पण इथून पुढची कथा त्याचं बाळपण कसं आहे ते पण सांगतो. म्हणजे ज्यावेळेस त्याचा जन्म झाला, जन्म झाल्याच्या नंतर काय काय झालं आणि काय काय नाही ते पण कथन मी तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन ऐका असं ते म्हणू लागले. ब्रह्मचर्याती गोमटी हनुमंतासी गर्भ कासोटी. अंजनी माता देखे दृष्टी की राम जगजेठी देखील. प्रभू श्रीरामाला अगस्ती ऋषी सांगू लागले तर हनुमंताचा जन्म झाला पण कसा झाला म्हणले. ज्यावेळेस या हनुमंताचा जन्म झाला त्यावेळेस त्याचं उदरातूनच येत असताना त्याला लंगोटी आहे. लंगोटी घेऊनच तो जन्म पावलेला आहे. मग तो रामापुष्कर आल्यास कसा निघेल म्हणले. तो या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सुद्धा तो दिसणार नाही. त्याचं जर उदरातून जन्म झालेला आहे तो लंगोटी घालून झालेला आहे. कुठलंही इंद्रिय त्याला कुणालाही दिसणार नाही. असा तो पवित्र हनुमंत ब्रह्मचारी आहे. बाळपणापासून जसा जन्मला तसा तो ब्रह्मचारी आहे असा अगस्ती ऋषी सांगू लागलेले आहे. हनुमंताचे लिंग दर्शन मुख्य माता न देखे आपण. मग इतर देखो शके कोण ब्रह्मचारी पूर्ण कबीर. अगस्ती ऋषी सांगू लागले तर पूर्ण ब्रह्मचारी हनुमंत आहे. ज्याचा जन्म झाल्याच्या नंतर
त्याच्या आईनंच त्याची लंगोटी पाहिलेली आहे. त्याचं दर्शन, शरीरात दर्शन कुठलंच त्याच्या आईला झालं नाही, मग इतराला कसं होईल? सगळ्यात अगोदर जन्माला बरोबर मूल आईच्या पुढे असतं. त्या आईनं जर त्याची लंगोटी पाहिली असली तर दुसऱ्याला काय दिसत म्हणजे? असा तो बाल ब्रह्मचारी जसा उदरातून आलेला आहे तसा तो आज पण बाल ब्रह्मचारीच आहे आणि उद्या पण तो बाल ब्रह्मचारीच राहणार. अखंड ब्रह्मचर्य व्रत त्याच्या जवळ आहे, दुसरा कोणीही नाही, असं अगस्त्य ऋषी प्रभू श्रीरामाला सांगू लागले आहे. हनुमंत पुसे बाळ भावे, माते म्या सुदेशी काय भक्षावे, आरक्त फळे जे देखावे तेची खावे माता म्हणे. आता ज्यावेळेस हनुमंताचा जन्म झाला रामा, त्यावेळेस काय झालंय? जन्म झाल्याच्या नंतर कितीतरी दिवसाच्या नंतर हा हनुमंत आपल्या आईला विचारू लागला, मला भूक लागलेली आहे, मी काय खाऊ आई? असं ज्यावेळेस हनुमंतानं आपल्या आईला विचारलेलं आहे, त्यावेळेस हनुमंताच्या आईनं काय सांगितलेलं आहे? अरक्त फळ, जे लाल फळ दिसल ते तू खाऊ शकतोस, ते कोणतेही असो, पिकलेलं फळ खायचं तू, असं आईनं या हनुमंताला सांगितलेलं होतं. जन्मताची हनुमंत अग्नितेजे देदीप्तिमंत, बालार्क प्रभासम भासक दीप्तिमंत मारुती. आणखीन काय सांगू लागले तर ऋषी, हा हनुमंत जो आहे तो जन्मताच कसा आहे? लालबुंद आहे, गोळ्यासारखा आहे, तेजस्वी आहे, अग्नीसारखा लालबुंद तो आहे. दिसतात ज्यावेळेस जन्माला त्याच वेळेस पासून पांढरा शुभ्र लालबुंद चमचम चमचकीत असा अग्नीचा जसा गोळा असतो तसा हा हनुमंत जन्मल्यापासूनच आहे, असं प्रभू श्रीरामाला सांगू लागलेले आहे. सूर्योदय नव्हता तेथ सेजे दिजोनी हनुमंत, अंजनी गेली स्वयंवनात फळे त्वरित अनावया. मग काय झालं? या हनुमंतानं आपल्या आईला अंजनीला विचारलेलं आहे, माता मी खाण्यासाठी काय खाऊ? त्यावेळेस या आईनं सांगितलेलं आहे, तुला जे लाल फळ चांगलं दिसत ते तू खाऊ शकतोस, असं सांगितलं. आणि फळं आणण्यासाठी अंजनी माता वनामध्ये गेली आहे. ज्यावेळेस अंजनी माता वनामध्ये गेली आहे त्यावेळेस अंधार होता. जावं आणि वनामध्ये जाऊन फळं आणावं आणि आपल्या मुलाला खाऊ घालावं, हा विचार कुणाचा? अंजनी माताचा होता. हा हनुमंत घरामध्ये झोपलेला होता, त्यावेळेस रात्र होती. आई गेलेली बाहेर फळं आणण्यासाठी, हा हनुमंत उठला, त्यावेळेस दिवस निघालेला होता. दिवस निघाल्याबरोबर तो हनुमंत बाहेर आला आणि त्यावेळेस हनुमंताला काय दिसलेलं आहे? मातृविहीन हनुमंत रुदन करियती शुदित, देखोनी बालार्क अरक्त फळ भक्षार्थ. तो बाळ होता, भूक लागल्यावर लेकरू रडणारच आहे, म्हणून या हनुमंताला भूक लागलेली आहे. त्यावेळेस हनुमंत रडू लागलाय. त्यावेळेस आई जवळ नाही, रडण्याचा आवाज येऊ लागला, रडू लागला. काही कळ नाही गेलं, भूक तर लागलेली आहे, काय खावं समजना गेलं, जवळ कुणीच नाही. असा विचार हनुमंताच्या मनात आला. त्यावेळेस हनुमंताला समोर काय दिसलेलं आहे? क्षुधेने पिढीला प्रबळ, बालार्क फळ ती वर्तुळ, भक्षावया स्वे तत्काळ पुढे चपळ स्वभावी. बालार्क स्वभाव लहान होता, भूक तर लागली होती, काय खाऊ काय कळते का लहान लेकराला? आजही कळत नाही, जे हातात पडत ते लेकरू खातं. पण हनुमंताला भूक लागलेली होती, रडू लागला होता. समोर काय दिसलं? सूर्य दिसलेला आहे. आईचा विचार केला, आईने काय सांगितलं आहे आपल्याला? लाल फळ जे दिसल ते तू खाऊ, कुठेही दिसू दे, कसंही दिसू दे, ते तू खायचं, दुसरं तू काही खायचं नाही, असं सांगितलेलं असताना हे आईचे जे बोल होते ते हनुमंतानं आठवण झालेली आहे. आठवण झाल्याबरोबर हनुमंताच्या मनात काय आलेलं आहे? कुंडली गावधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, सीता कांत स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय. बस सूर्योदय नव्हता तेथ सेजे निजोनी हनुमंत, अंजनी गेली स्वयंवनात फळे तरीत अनावया. त्यावेळेस हनुमंताचा जन्म झाल्यावर हनुमंत जरा लेकरू जन्मल्यावर रडतं ना, त्या अवस्थेमध्ये रडू लागलो आणि आईला म्हणू लागला, आई मला भूक लागलेली आहे, मला खा लागायची होती. त्यावेळेस आईला त्यातून समजावून सांगितलं, बाळा
तुला खाण्याकरता मी फळं मुळं आणली, तू काही खाऊ नको. तुला लाल जी काही दिसेल पदार्थ तेवढं खायचं. अंजनी गेली फळं मुळं आणायला, त्यावेळेस हनुमंत जागा झाला. हनुमंत जागा झाला, आईनं सांगितल्याच्या अगोदर सूर्य निघाला नव्हता. हनुमंत जागा झाला, हनुमंताला भूक लागली, आईनं सांगितलेलं होतं लाल खा. त्याच्या समोर काय दिसलं? सकाळचा सूर्य लाल दिसतो ना, ते लाल सूर्य हनुमंतानं बघितला आणि मनामध्ये काय विचार केला? हनुमंत वीण हनुमंत रुदन करी अति शुदित देखुनी बालार्क रक्त फळ भाषार्थ उडाला. अहो हनुमंतच नाही, आपल्यासारख्याला भूक लागू द्या, मग आपण शिळं म्हणत नाही, इथल्याला म्हणत नाही, काही बी खावं म्हणतो, पोट भरा म्हणतो. का तो तर लिकरू होतं, अज्ञान होतं. हनुमंताला अतिशय भूक लागलेली. हनुमंतानं इकडं तिकडं बघितल्यावर हनुमंताला आईनं सांगितलेली आठवण झाली, लाल फळ दिसेल ती खा. सहजच हनुमंताला उगवता सूर्य दिसला आणि हनुमंत मनामध्ये काय म्हणतो? शुधेने पिढीला प्रबळ बालार्क फलाती वर्तुळ भक्षावया स्वे तत्काळ उडे चपळ स्वभावे. अहो ज्यावेळेस मनाच्या ठिकाणी पोटामध्ये अग्नी भडकला, अग्नी म्हणजे सुद्धा म्हणजे अग्नी, जठर अग्नी ज्यावेळेस माणसाचा पेटतो, एवढं खालेलं अन्न तोच पचन करतो ना, तसे हनुमंताचा जठर अग्नीनं पेट घेतला, कुठं पोटामध्ये पेट घेतला. काय खावा हनुमंताला कळेना, पण हनुमंत हुशार होते. आईनं सांगितलेल्या आज्ञेमध्ये वागणार होते, आपल्यासारखे नव्हते. हनुमंताला सरळ उगवू लागलेला सूर्य दिसला. हनुमंताची उड्डाण शक्ती ते गतीने गरुडा प्रती वायुसुताची शीघ्र गती मनोवृत्ती ठणकली. आता पोटामध्ये भूक लागलेली. ग्रंथकर्त्यानं हनुमंताच्या उड्डाणाची गती आणि वेग काय सांगितलं? गरुडाच्या वेगापेक्षा जास्त जन्मल्याबरोबर हनुमंताचा वेग होता. अशा वेगानं मोठ्या गडबडीनं सूर्य माहितच नाही, ही काहीतरी आपल्याला खाण्याची वस्तू आहे, हे आशेला हनुमंताने उड्डाण केले. भक्षावया बालार्कासी ऊर्ध्व गती हनुमंतासी देखोणी विस्मय सुरवरासी देव ऋषी विस्मित. अहो जन्मून 1 दिवस झाला असं नाही, अर्धा दिवस झाला असं समजा. आणि हनुमंताने ज्यावेळेस सूर्याला खाण्याकरता उड्डाण आकाश मार्गामध्ये केली, त्याच्या मागे वारावर राहायला म्हणून सांगितलं. गरुडाची बी गती तेवढी नाही. त्यावेळेस देवानं दैत्यानं आणि दानवानं बघून मनाच्या ठिकाणी विचार केला आणि मनामध्ये म्हणू लागले, हा जन्मलेला लेकरू हा सूर्याच्या जवळ गेल्यावर ही राहील का, असा विचार मनामध्ये त्यावेळेस करू लागले. धैर्य शौर्य महावीर्य शीघ्र गती गमने गांभीर्य हनुमंताचे परमावदार्य सुरवरेश्वरी वानिती. आता हनुमंताच्या त्या बाल जन्माचं पुन्हा वर्णन केलं. मनाच्या ठिकाणी पुन्हा विचार केला. माणसानं आपल्यासारख्याला नाही, देवानं केलेला आहे, सुरवरानं केलेला आहे, यक्षगण गंधर्वानं सुद्धा विचार केला. हा एवढा वयानं लहान असा एवढं मोठं काम करतो, हा वयानं मोठा झाल्यावर ही जग सुद्धा मारून टाकल्याशिवाय किंवा खाऊन टाकल्याशिवाय राहणार नाही, असं मनामध्ये एकमेकाला म्हणू लागले. हनुमंताच्या समान शक्ती कोणी नाही त्रिजगती बाळ भावे शीघ्र गती सूरभक्षार्थी धावला. अहो पहिलीच म्हण आहे ना, लेकराचे पाय पाळले, तसंही जन्माला लेकरू ह्याचं भविष्य कोण ओळखलं? आपल्यासारख्या अज्ञान माणसाला ओळखलं का? नाही. देवानं ओळखलं, गण गंधर्वानं ओळखलं आणि मनाच्या ठिकाणी ठरवून टाकलं काय, ह्याचंही बाल वयामध्ये एवढं सामर्थ्य आहे. हा वयानं समजा 20-25 वर्षाचा झाल्यावर ह्याच्यासमोर कळीकाळ सुद्धा थरथरा कापल्याशिवाय राहणार नाही. हनुमंताच्या समान शक्ती कोणी नाही त्रिबाळ शीघ्रगती सूर्यभक्षार्थी धावला. मनोगती सांडोनी मागे हनुमंत चालला ऊर्ध्व मार्गे सूर्य किरणाचे निदान घाय योगे होईल सर्वांग भस्मित. अहो हनुमंत किती वेगाने निघाला म्हणून सांगितलं. आता सगळ्यामध्ये वेग कसाचा जास्त? आपण म्हणतो वाहनाचा, समजा एसटी असेल, एसटीपेक्षा रेल्वेचा असेल, रेल्वेपेक्षा विमानाचा असेल, विमानापेक्षा वाऱ्याचा वेग जास्त, त्याच्यापेक्षा मनाचा वेग जास्त आहे.
पण हनुमंताने मनाच्या वेगालाही मागं टाकलं आणि सूर्याचं जे किरण होतं ना त्याच्या जवळ गेला जवळ त्यावेळेस हा सूर्य किरणामुळं आणि सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळं हनुमंत आता मेल्याशिवाय राहणार नाही, जळून गेल्याशिवाय राहणार नाही असं देवाला मनामध्ये भीती वाटू लागली. जाणोनी वायू पिता निज पुत्रा ते संरक्षिता हिमांगूपणे विनविता होय चालता शिशु मागे. आता किती प्रेम वडिलाच्या आईचं लेकरावर आता विचार कर. ज्यावेळेस हनुमंत सूर्याला खाण्याकरता निघाला खराय, मग हनुमंताला अडवण्याकरता पुन्हा देवामध्ये त्याच्यामध्ये सामर्थ्य नव्हतं. ही सगळं सामर्थ्य वाऱ्यामध्ये होतं. वाऱ्याने विचार मनामध्ये केला की माझं लेकरू जर सूर्याच्या जवळ गेलं आणि सूर्याच्या जवळ जाऊन जर जळून मिळत मी काय करू. वारा एखाद्या बर्फापेक्षा जास्त थंड होऊन हनुमंताच्या आजूबाजूला हनुमंताला सांभाळू लागला. वायू धरू पाय हनुमंतासी तव तो नाटपे तयासी वेगी आला सूर्यापासी फळ भावेसी भक्षावया. अवया बाप नाट्यानं कितीतरी माया उत्पन्न झाली कुणाच्या वाऱ्याच्या मनामध्ये. त्याला धरावं पण हनुमंत ऐकला नाही. वाऱ्यापासून सुद्धा निष्ठेला आणि जवळजवळ सूर्याच्या जवळ हनुमंताला बिंबापासी रवी राव ग्रहण तेच दिवशी राव ग्रासिता सूर्यासी हनुमान मानसी कोपला. ज्यावेळेस हनुमंत गेला कुठं सूर्याकडे गेला, सूर्याला खाऊ म्हणून. हनुमंताला समजलं का हा सूर्य आहे म्हणून नाही. हनुमंताला ही फळ आहे मनाच्या ठिकाणी हनुमंतानं ठरवलं. हनुमंत सूर्याच्या जवळ गेला. त्या टायमिंग मध्ये सूर्याला ग्रहण होतं म्हणून. ग्रहण ती ग्रहण म्हणजे एका बाजूनं राहू आला, एका बाजूने केतू आला आणि एका बाजूने हे गेला. त्या राहूला वाटलं ही कोण आला म्हणून जागा आम्ही दोघं असं नाही, दुसरा कोण आला असं राहून आणि केतून बघून मनाच्या ठिकाणी विचार केला. माझ्या गोड ग्रासा आड येथे कोण आला मूड राऊचे पुढिले जाभाड पुच्छ सुदृढ हानोनी. या दोघांना राहून कितून मनामध्ये विचार केला काय आम्ही दोघंजण किती दिवसापासून भुकेलेलो होतो. आता आम्ही आलो म्हणले काहीतरी पोट भरण्याकरता खाण्याकरता एक तिसरा कोण मध्ये आला असं हे ना म्हणाले. तोवर तर काय केलं हनुमंतानं एक थोबाडीमध्ये राहूचे आणले तर तो थोबाड फुटलो. राहूचं कल्याण केलं. राहू जिकडे तिकडे घाबरून गेला. कुच्ची हानी तावानरा घायरा होय घाबरा नाकी मुकी रुधिर धारा थरथरा कापत. हनुमंतामध्ये त्या एक दिवसाच्या वयामध्ये किती सामर्थ्य असेल विचार करा. आता राहू ग्रह आहे केतू सुद्धा ग्रह आहे, 9 ग्रहापैकी आहेत बरं का. साधा एक ग्रह जर माणसाच्या मागे लागला तर माणसाला हाल अपेक्षा सहन कराव्या लागतात. देवा ठिकाणा सुद्धा ग्रहानं सोडलं नाही. राजा नळाला किती दिवस वनवास करावा लागला. राजा हरिश्चंद्राच्या मागे ग्रह लागला त्याला किती दिवस वनवास करावा लागला. एवढं ग्रहामध्ये सामर्थ्य असो एका शब्दाच्या ठाक्याकनेच राहूचं थोबाड फोडलं. थोबाड त्याच्या तोंडातून रक्त नाकातून रक्त व्हायला सुरुवात झाली. धाके थरथरा कापत गगनी गरगरा भोवतरा उपडतात ती मूर्छित धावून केत धरी त्यासी. राहूची कशी अवस्था झाली एका शब्दाच्या ठाक्यानं. त्याचे डोळे गरगरा फिरले, त्याला मूर्छना आली, जमिनीवर नाही पडायला. तिथं सूर्याच्या आकाशामध्ये फिरू लागला इकडं तिकडं. ही कुणा बघितलं केतून बघितलं. आता भावाला राग येणार नाही की तुला राग आला आणि तू तो मोठ्या घर उडवले त्या ठिकाणी राहू केतू अत्याप्तता हो दोघा एकात्मता केतू येऊन राहू सायार्था कोपे हनुमंताकडे पाहे. आता ह्या ओळीमध्ये काय सांगितलं राहू आणि केतू ही शरीराने वेगळे शरीराला दिसायला दोघं भाऊ पण यांचा आत्मा एक सांगितलं. एक ह्याला राग आला केतूला आणि आपल्या भावाचा रागही टाळण्याकरता हनुमंताच्या समोर राग जाऊन काय केलं. सके तू राहू दे कोणी दृष्टी रागे हनुमंता हानी मुष्टी दोघा पळता पाय पोटी हा कवटी ग्रह चक्री. रागाला केतून आला आणि हनुमंताला काय केलं
एक जोराने बुक्की मारली जोराने. आता राहूचं सामर्थ्य किती आणि हे लेकरू किती लहान. अशी हनुमंताची अवस्था सूर्याच्या जवळ जाऊन राहू केतू आणि सूर्य आणि हनुमान त्या चौघाची भानगड सुरुवात झाली. ग्रह सांगती सिंह का सुता पुच्छ केतू आला तुम्हा भोवता. इंद्र अधिकारी नियंता त्यासी तत्वता तुम्ही सांगा. अहो राहूची कशी दशा केली आणि केतूची पण दशा केली. पण हनुमंता समोर दोघं बी टिकलेले दोघं बी घाबरून कुठं गेले. तिथून कुणी देवाच्या राजाकडे गेले म्हणजे इंद्राकडे गेले आणि सांगायला सुरुवात केली हे देवा आम्ही राहू आणि केतू दोघं जण असताना तिसराच एक शेपटाचा आला म्हणजे शेपटाचा त्यानं आमची अशी दशा केली म्हणून ते रडून पडून सांगायला सुरुवात केली. राहू जो का सिंह का सुत वानर घाय रुधिरोक्षित. इंद्रापासी आला त्वरित शंका करीत सांगावया. अहो राहू थोरला होता केतू धाकटा होता. मग पुढे कोण गेला केतू गेला राहू गेला. तोंडावर रक्त वाहू लागलं नाकावर रक्त वाहू लागलेलं. रडत पडत इंद्राच्या समोर जाऊन इंद्राला घरानं सांगायला सुरुवात केली. माझी जीविका जीवन वृत्ती चंद्र सूर्य ग्रहण स्थिती आजीचे ग्रहण काळा प्रती रवी ग्रहणार्थी मी गेलो. अहो तिथे स्कूटी राजाला सांगावं लागेल ना कुणाला सांगावं घरानं. त्या नियमानुसार त्या राहून सांगायला सुरुवात केली. राजा घरात आम्हाला खाणं म्हणजे काय आहे सूर्याला आणि चंद्राला खायचं. ह्या नियमानं आम्ही सूर्याला खाण्याकरता गेलो. तिथे दुसऱ्याच एक शेपटाचा केतू आला ग्रह आला आणि त्यानं आम्हाला अशी दशा केली. तव मजहुनी बळवंत पुच्छराव येवोनी तेत गाय करुणी हृदांकित धाडिले येत बोंबेसी. काय सांगा म्हणले तिसऱ्याच्या गाला म्हणले ग्रह तिसरा. ते ग्रह म्हणजे कसे त्याला हातपाय होते पण आमच्यापेक्षा शिपूट आगा होतो म्हणजे शिपूट. आता माणसाला कुठं शिपूट आहे वानराला शिपूट. ती शेपटाचा आला म्हणजे ग्रह आणि त्यानं माझी अशी दशा केली. एवढं रडून पडून सांगायला सुरुवात करू लागला. तू नियंत देवादिदेव माझा न देखता न्याव तू का धाडीला पुच्छराहो ते निमज पाहो गांजिले. अहो विचार केला राहूचं बरोबर आहे ना. राहून खरं सांगितलं. हे म्हणले देवा तुझ्या आज्ञेमध्ये सगळं असताना हे आगाव का काम केला आगाव. ही आम्ही दोघंजण आमचं काम करायला गेलो आणि आमच्यामध्ये विघ्न आणण्याकरता तू शेपटाचा दुसरा आग्रह पाठवलास ना. ही अन्याय आमच्यावर काय केला असा प्रश्न राहू इंद्राला विचारू लागला. शेखी मज न पुसता तुआ करिवले गुप्त घाता म्या काय करावे गाता मज तत्वता तू सांगे. अहो त्याचा विचार नाही कुणाचा राहूचं बरोबर आहे. हे म्हणजे इंद्रा तू सगळ्या जगाचा पालन करणारा सगळ्याचा देवाचा राजा म्हणून तुझ्याकडे घराने घेऊन आलो. आमचं काम आम्ही करायला गेलो. तू विश्वासघात केला विश्वासघात. बरं तुम्ही जाऊ नका म्हणून आम्हाला सांगायचं होतं ना. आम्ही गेला आणि शेपटाचा ग्रह आमच्यावर घाललास आणि आमची अशी दशा केली. पुच्छराव येऊनी तेत सूर्य कळीला समस्त माझा करू धावे घात आलो रडत सांगावया. काय सांगा म्हणले राजा ती शेपटाचा ग्रह नाही म्हणले एक काळ आहे म्हणले काळ. मला तर मारतच होता पण मी कस तरी रडत पडत तुझ्याकडे घराला सांगायला. आता तू काय करेल सूर्याला सुद्धा खाल्याशिवाय राहणार नाही असं रडून पडून घराला सांगू लागले. आय कोणी राऊचा वचनार्थ इंद्रादिदेव अति विस्मित ग्रह चक्रा ते विपरीत करतात येथ तो कोण. अहो राहूचं एक पुन्हा ऐकून घेतलं सगळं घराने. इंद्रानं ऐकून घेतलं. इंद्राला राग आला. राग म्हणजे हे काम राहूचं आहे केतूचं आहे नवग्रहाचं आहे भानगडी. ही 10वा 11वा कुठला आला कोण आला आणि कुठून आला ही इंद्रानं सगळं तपासायला आणि चौकशी करायला सुरुवात केली. कोणी केला नवारा हो त्यासी निर्दाळा वया पाऊ येऊनी सुरसेना समुदाव इंद्र समयो तेथ आला. आता तिथे स्कूटर
देवाचा राजा इंद्राला केलंच असेल, कोणी विचार करा. आता इंद्राला माहित नव्हतं काही कोण आहे, कसा आहे, काय भानगड आहे. कोणी सगळं गुंडाळून ठेवलं इंद्रानं. सगळ्या आपल्या सैन्याला सांगितलं, त्याला म्हणले कुठला तरी शेपटाचा रोग आला, दुसरा आगाव, आणि त्यानं ह्यांना ह्या खऱ्या राहूला मारला आणि सूर्याला जळण्याकरता आला. म्हणले त्याच्याबरोबर आपण लढाई करण्याकरता जायचं. मग सगळं इंद्रानं सैन्य सज्ज केलं. आय रावत सालंकार गजेंद्री बैसोन इंद्र करी घेवोनी वज्र सपरिवार तेथे आला. अहो, इंद्रानं मागचा पुढचा विचारच केला नाही. राहूचं ऐकलं, मनाच्या ठिकाणी राग आला. लगेच ऐरावत हातीवर बसला. ऐरावत हाती म्हणजे इंद्राला कुठून समुद्रामधून नवरत्नापैकी आलेला होता. त्या हातीवर बसला. हातामध्ये गदा घेतली, सैन्य बरोबर घेतलं. ज्या ठिकाणी सूर्य आणि मारुती हनुमंताच्या ठिकाणी मारण्याकरता निघाले. इंद्र राहू पुढे बैसवोनी नवा राहू दाखवी म्हणोनी जेने तुझ गांजले बळी करुनी त्याचे निर्दळन मी करीन. आता लढाईला निघाले. कुठून निघाले? अमरावतीहून निघाले. पण इंद्रानं काय केलं, त्या राहूला म्हणले माझ्या पुढे हातीवर बस. ती शेपटाचा कुठला राहू आगाव आला की मला दाखव. म्हणून ह्या राहूला पुढं बसवलं. ऐरावत हातीवर थाटामाटामध्ये राहू बसला खरा, पण मनाच्या ठिकाणी राहूचा दुगदुगी. एका दिवस मला बघितल्याबरोबर अजून जर शेपटाचा ठाका बसला मी वाचतच नाही. कसा तरी आधारावर बसला आणि सगळे निघाले. दाखविता हनुमंतासी थरकाप सुटला राहूसी दडोने ऐरावताचे पाठीसी दाविंद्रासी दुरुनी. असं मनाच्या ठिकाणी दुगदुगी होते राहूच्या. तेवढ्यामध्ये हनुमंताच्या जवळ गेले. हनुमंताला बघितलं राहून आणि इंद्राला सांगितलं, बाबा राजा, तू शेपटाचा दुसरा म्हणले ग्रह आहे, तू बघून घे. पुन्हा महागे लपून आडवा बसला कोण? राहू. येरीकडे हनुमंत धाविन्नला रवी ग्रासावया शुदित तेने सूर्य चळचळा कापत अति अनर्थ ओढवला. आता हनुमंताच्या मनामध्ये काय, आता कोणी नाही म्हणले आपण ही फळायला लाल ही गटकून पिळून टाकावं, असा हनुमंताच्या मनामध्ये विचार होता. आता एवढा मोठा जगाला प्रकाश देणारा सूर्य, सूर्य हनुमंताला बघून थरथर कापू लागला. सूर्याचं सामर्थ्य हनुमंताबरोबर चाललं नाही. त्या ठिकाणी सहाय्य करण्याकरता, हनुमंताला मारण्याकरता ही नकली राहू आणि असली राजा इंद्र त्या ठिकाणी गेले. दिनमान सांडो निसविता पळो नलाहे सर्वथा निवारू शकेना हनुमंता अत्याकांत पावला. आता हनुमंत ही किती दिवसाचं लेकरू होतं? 1 दिवसाचं लेकरू होतं. सूर्य किती महान आहे, सूर्याचं वर्णन करणं कुणाला झालेलं नाही. पण एवढा मोठा सामर्थ्यवान सूर्याने विचार केला, पळून जावं, मला पळून बी झालाय ना, ह्या ठिकाणी थांबावं. तर ह्या घराच्या पुढे शेपटाच्या मध्ये काही चलविना. दोन्ही बाजूला कुणाला सूर्याला त्यावेळेस संकट पडल्यावर तेच संनिद्रापासी वानर देखो निरावसी रागे निघाला निर्दळा वयासी अतिवेगे सिधावला. आता समोरच्या बाजूला सूर्याचा कोण आहे? हनुमंत आहे. सूर्य मनाच्या ठिकाणी थरथरा कापू लागला. तेवढ्यामध्ये इंद्रानं बघितलं कुणाला? हनुमंताला. अरे म्हणले आगाव म्हणले शेपटाचा हे करू, दुसरा कुठून आला, कसला आला, आपण ह्याला मारावं. मोठ्यानं रागानं समोर जाऊ. मज शुद्धिताच्या हारासी राहुडवला दिवसी धरून इंद्राच्या बळासी माझ्या ग्रासासी घेऊ आला. आता इकडे इंद्राला राग आला ना, राहू इंद्राच्या पाठीमागे लपून बसला. इकडे हनुमंताने विचार केला, अरे गड्या म्हणले हे काय माझ्या शेपटाचा ठेका नाही, पळून गेला. म्हणले कोण? राहू. ह्यानं इंद्राला बोलून आणले. म्हणले आता इंद्र काय करतो, हे मला खाऊ देतो का नाही देतो का, इंद्राचे आपण बघावं. अशा हनुमंताला मनामध्ये राग विचार करू. ऐसे बोलोनी हनुमंत सूर्यग्रासासी सांडोनी मात राहूचा क्रोधावे घात येरू भोवात इंद्राते. आता हनुमंताला काय केलं? म्हणले ही मध्ये कशाला आला असेल आगाव. आता आपल्याला खायचं नाही, कुठं पळून जाणार नाही, म्हणजे ह्याला पुन्हा खाऊ.
पण ह्यांच्या आधी बाबा ह्यानं गुरुला आणलंय ना इंद्राला. रागानं हनुमंत इंद्राच्या बाजूनं मोठ्या रागाने निघाला आणि आधी राहूचाच काटा काढायचा असा मनामध्ये ठरवलं. राहू पळे इंद्राकडे, तेथे तव हनुमंताची उडी पडे. येरुआती आक्रोश रडे, इंद्रा पुढे सांगता. अहो हनुमंत तेवढं वय लहान असताना हनुमंताला ज्ञान किती असेल. हनुमंतानं मनामध्ये ठरवलं आपण आधी इंद्राचे बघायचे नाही म्हणजे. आधी ही राहून ह्याला बुडून आणलेला आधी ह्याचा काटा काढायचा. हनुमंत इंद्राकडे राहूकडे नुसतं बघितल्याबरोबर राहून म्हणला आपलं संपलं. आता तिथून पळ काढला आणि इंद्राच्या पाठीमागे जाऊन लपून बसला. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीता कांत स्मरण जय जय राम. महारुद्र की जय.